स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी विनंती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केली। त्यावर 31 जानेवारी 2026 पर्यंतची मुदतवाढ देतानाच पुन्हा मुदतवाढ देणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पालिका निवडणुका घेण्यासाठी जानेवारी 2026 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला। त्यावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली। न्यायालयानं ऑक्टोबरपर्यंत निवडणूक घेण्यास सांगितलं होतं, परंतु काही कारणे सांगून निवडणूक आयोगाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाला मुदतवाढ देण्याची विनंती केली। आता जानेवारी 2026 अखेरपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। ओबीसी आरक्षणामुळे यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत। आम्हाला अपेक्षित होतं की 4 महिन्यात निवडणुका व्हाव्यात। आम्हाला वाटत होतं की या महिन्याच्या शेवटी निवडणुका होतील। आज प्रकरण सुनावणीसाठी आल्यावर राज्य निवडणूक आयोग अर्ज करते की आणखी निवडणुका पुढे ढकला। निवडणुका आणखी सूचीबद्ध झाल्या नाहीत, त्या व्हायला पाहिजे होत्या अशी स्पष्ट नाराजी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली। सप्टेंबर ते जानेवारी इतका मोठा अवधी तुम्हाला का हवाय अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली। त्यावर ईव्हीएमची अनुपलब्धता, आगामी काळातील सणोत्सव आणि विद्यार्थ्यांची परीक्षा तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता अशी कारणे निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली। ही कारणे विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ देत असल्याचं सांगितलं। याचाच अर्थ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार असल्याचं स्पष्ट झालंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे, त्यामुळे लगोलग सगळी पूर्ण करून निवडणूक घेणे शक्य नाही। त्यात मनुष्यबळाची कमतरता आहे, तसेच ईव्हीएमची देखील अनुपलब्धता आहे। पहिल्यांदा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका घेऊन त्यानंतर महापालिका निवडणुका घेऊ असे संकेत निवडणूक आयोगाने दिलेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका घेऊन निकालही जाहीर करावा लागेल। एकंदरीत जानेवारी अखेर सगळी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगासमोर असणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.